नमस्कार. मी प्राध्यापक डॉक्टर विजय ककडे, शिवाजी विद्यापीठामध्ये अर्थशास्त्र विभागात अर्थशास्त्राचा प्राध्यापक म्हणून काम करत होतो. कोरोनाचा आर्थिक परिणाम हा सर्व क्षेत्रावरती झालेला आहे. कोरोनानंतर जाहीर केलेली टाळेबंदी आणि संपूर्ण देशभर अशा प्रकारचा लॉकडाऊन जाहीर केल्यानंतर साहजिकच याचा परिणाम उद्योगधंदे, व्यापार, पर्यटन या सर्वच क्षेत्रावरती झालेला दिसतो. याचा सर्वात तीव्र असा परिणाम हा कुटुंबाच्या अर्थकारणावरती झालेला आहे. अनेक कुटुंबांनी येणारं उत्पन्न आणि त्याचबरोबर आपल्या गरजा याच्या अनुषंगानं वेगवेगळ्या प्रकारची कर्ज घेतलेली आहेत. ही कर्ज आपल्या घरासाठी घेतलेली आहेत, वाहन खरेदीसाठी घेतलेलं आहे, त्याचबरोबर काही घरगुती वस्तू जसं काही टेलिव्हिजन असेल यासारख्या वस्तूसाठी देखील घेतलेली आहेत. अशा कर्जबाजारी परिस्थितीमध्ये जेव्हा उत्पन्न थांबतं, उत्पन्नाची अनिश्चितता निर्माण होते आणि आरोग्याचे खर्च मोठ्या प्रमाणात निर्माण होतात, त्यावेळेला संपूर्ण कुटुंबाचं अर्थकारण हे एका वेगळ्या अडचणीच्या मार्गावरती येत असतं. आणि म्हणूनच कोरोनाचा कुटुंबाच्या अर्थकारणावरती झालेला परिणाम हा अभ्यासणं आणि त्या अनुषंगानं आपण या नव्या परिस्थितीमध्ये कशाप्रकारे त्याचं नियोजन करू शकतो याचा धांडोळा घेणं अत्यंत आवश्यक ठरतं. उद्योगधंद्यांना अनेक प्रकारच्या मदती वेगवेगळ्या देशामध्ये दिल्या गेल्या आहेत. आपल्या देशातही सरकारनं यासाठी सुरुवातीच्या कालखंडामध्ये कोरोनाची ज्यावेळेला पहिली लाट होती तेव्हा सरकारनं यासाठी 20 लाख कोटीचा कार्यक्रम जाहीर केला आणि त्याच्या आधारे उद्योगधंद्यांना कर्ज देणं, लहान उद्योगधंद्यांना मदतीचा हात देणं असा प्रयोग केला. पण त्याच वेळेला रोजगाराचं महत्त्वाचं साधन जे मजुरी असतं किंवा वेतन असतं याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात कपात होत गेली. विशेषतः टाळेबंदी जाहीर केल्यानंतर अनेक उद्योजकांनी आपल्या कुटुंबाचे आपल्याकडे काम करणाऱ्या कामगारांचं वेतन एकतरी कमी केलं किंवा त्या कामगारांना पूर्ण रोजगारातून मुक्त केलं. अशा प्रकारची अडचण आल्यानंतर साहजिकच घर कसं चालवावं आणि कर्जाचे हप्ते कसे द्यावेत याबाबतीत एक महासंकट निर्माण झालं. कर्जाचे हप्ते ही अडचण सरकारनं देखील ओळखली आणि रिझर्व्ह बँकेने यासाठी एक अत्यंत महत्त्वाची घोषणा केली, ते म्हणजे कर्जाचे हप्ते थांबवण्याचा पर्याय हा देण्यात आला. याला मोरटोरियम असं म्हटलं जातं. अधिस्थगन किंवा मोरटोरियम यातून मी माझ्या घेतलेल्या कर्जाचे हप्ते 6 महिन्यापर्यंत थांबवण्याची मुभा देण्यात आली. या मोरटोरियमच्या कालखंडामध्ये मला जरी हप्ते भरायचे नसले तरी त्यावरचं व्याज आणि तो हप्ता हा नंतर मात्र द्यायचाच असतो. आणि हा द्यायचा असेल तर त्यासाठी 2 पर्याय असतात. एक म्हणजे माझं कर्ज 10 वर्षानंतर फिटणार असेल तर ते 12 वर्षानंतर फिटेल, किंवा माझ्या कर्जाचा हप्ता 10,000 असेल तर तो 12,000 अशा प्रकारचा करावा लागेल. याचाच अर्थ मॉरेटोरियमच्या कालखंडामध्ये, अधिस्थगनच्या कालखंडामध्ये 6 महिन्यात कर्जावरचं जे व्याज होतं ते व्याज माफ केलं नाही तर ते पुढे ढकललं गेलं. अर्थात हा 6 महिन्याचा कालखंड देखील आता उलटून गेलेला आहे आणि आता कोरोनाचं दुसरी लहर ही आलेली आहे किंवा दुसरी लाट आलेली आहे आणि आता तिसऱ्या लाटेची देखील शक्यता व्यक्त केली जाते. अशा वेळेला माझा रोजगार थांबलेला आहे किंवा रोजगार गेलेला आहे, नवीन रोजगाराच्या शक्यता अतिशय कमी आहेत, औषधाचे खर्च, जीवनमानाचा दैनंदिन खर्च हा वाढलेला आहे. अशा वेळेला मी माझ्या कुटुंबाचं अर्थकारण कसं नीट करू शकेन हा अत्यंत महत्त्वाचा आणि कळीचा प्रश्न आहे. अर्थातच याला निश्चित अशा प्रकारचं एकच उत्तर असणार नाही. परिस्थितीजन्य आपल्याला त्यासाठी काही उत्तरं शोधावी लागतील. मित्रो, अर्थनियोजन किंबहुना आपल्या खर्चाच्या बाबतीत नियोजन करत असताना आपत्ती येईल, संकट येईल असा एक महत्त्वाचा घटक लक्षात घेऊन त्याचं नियोजन करावं लागतं. यालाच आम्ही कुटुंबाचं अर्थनियोजन म्हणतो. विशेषतः आर्थिक नियोजनाच्या बाबतीत आपल्या देशामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये वानवा आहे किंवा त्याच्याकडं दुर्लक्ष केलं जातं. हे उत्पन्न माझं आहे ते सतत तसंच चालत राहील, वाढत जाईल अशा अपेक्षेनं मी कर्ज घेतलेली असतात. पण अशा संकटामध्ये, कोरोनासारख्या संकटामध्ये जेव्हा माझा रोजगार जातो, माझं उत्पन्न थांबतं किंवा एकदम कमी होतं, त्यावेळेला कर्जाचा भार मोठ्या प्रमाणामध्ये वाढतो. हे कर्ज फेडण्यासाठी पर्याय असतात. ते म्हणजे घेतलेली मालमत्ता ही तर विकून त्यातून मुक्त व्हायचं किंवा अन्य कोणत्याही मार्गाने त्याच्यासाठी पर्याय शोधायचा. आपल्या नातेवाईकाकडून किंवा अन्य प्रकारच्या बचतीतून देखील या कर्जाची परतफेड करण्याचा तात्पुरता प्रयत्न केला जातो. परंतु याला खरा उपाय जो आहे तो म्हणजे देशामध्ये पुन्हा एकदा अर्थचक्र जे काही थांबलेलं आहे त्याला गती देणं, रोजगार वाढवणं आणि या वाढत्या रोजगारातून निश्चितपणे कुटुंबाला उत्पन्न मिळेल आणि सध्या ज्यांचे रोजगार गेलेले असतील त्यांना पुन्हा रोजगार मिळतील अशी स्थिती निर्माण होणं हा त्यावरचा दीर्घकालीन उपाय आहे.
परंतु कुटुंबाच्या पातळीवरती मी माझं अर्थनियोजन निदान आता तरी कसं शास्त्रशुद्ध रीतीनं करता येईल याचा प्रयत्न करण्याची नितांत गरज आहे. माझ्या एकूण खर्चापैकी जे अत्यावश्यक खर्च आहेत त्या खर्चाचं प्रमाण माझ्या कुटुंबाच्या उत्पन्नाच्या साधारणपणे 20 ते 25% असतं. याचा अर्थ 70 ते 75% खर्च हे आपण अनावश्यक किंवा ज्याची फार तातडीची गरज नाही त्याच्यावरती खर्च करत असतो. आणि म्हणून जर आपण अनावश्यक खर्च केले नाहीत, जे खर्च टाळता येणं शक्य आहे ते टाळले नाहीत, तर भविष्यकाळामध्ये अत्यावश्यक खर्च करणं देखील कठीण होतं. या उक्तीचा आता निश्चितपणे त्याचा उपयोग होतो असं दिसतं. आणि म्हणून मी असं सुचवेन की प्रत्येकानं आपल्या कुटुंबाचं अर्थनियोजन केलं पाहिजे. हप्ते मला द्यावेच लागतील, कुटुंबासाठी मला पुन्हा नवीन रोजगार मिळवावा लागेल, माझ्या कुटुंबातील माझ्या सहकाऱ्यांना देखील, माझा मुलगा असेल, मुलगी असेल, पत्नी असेल, हिला देखील रोजगार मिळेल का यासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे. नवीन कौशल्य आत्मसात करण्याचं गरज आहे आणि त्याच्यातून साहजिकच अंधारानंतर प्रकाश येत असतो. त्यामुळे पूर्ण निराश न होता किंवा निराशेच्या पोटी कुठलंही टोकाचं पाऊल न उचलता आहे तिथून मार्ग काढण्याचा प्रयत्न आपण निश्चितपणे केला पाहिजे. आणि हे करत असताना ही एक संधी म्हणून देखील पाहिलं पाहिजे की आपण आत्तापर्यंत काय चुका केल्या याचाही आपल्याला थोडासा धांडोळा घेता येईल. की आपण कुटुंबाचं उत्पन्न कायमचं स्थिर आहे आणि वाढणार आहे असं गृहीत धरलं, हे आता इथून पुढं सोडून दिलं पाहिजे. कुटुंबाचं उत्पन्न बदलेल, काही वेळेला वाढेल, काही वेळेला कमी होईल, काही वेळेला थांबेल, हे लक्षात घेऊन पुढच्या 2 महिन्याचा नव्हे, 4 महिन्याचा नव्हे, तर किमान 2 वर्षाचा खर्च मला उत्पन्न मिळालं नाही तरी देखील चालू शकेल का, अशा प्रकारचं माझं नियोजन असलं पाहिजे आणि तशा माझ्या गरजांचं नियोजन केलं पाहिजे. वैद्यकीय खर्च असेल, मुलांच्या शिक्षणाची फी असेल, घराचं भाडं असेल किंवा कर्जाचे हप्ते असतील, हे अपरिहार्य खर्च आहेत. याच्या बाबतीत किती प्रमाणामध्ये खर्च आपण सोसू शकतो या बाबतीत विचार करूनच तशी कर्ज घेतली पाहिजेत. बऱ्याच वेळेला ATM असेल किंवा डेबिट कार्ड असेल याच्या सहाय्यावरती भरमसाठ खरेदी आणि खर्च होत असतो. ही सर्व साधनं सोयीची असतात, पण ती बऱ्याच वेळेला मार्गाने बेजबाबदारपणे वापरल्याने आपण अडचणीत येत असतो. विशेषतः ही कर्ज अल्पकालीन असतात. क्रेडिट कार्डावरचं कर्ज हे महिन्यासाठी दिलेली सवलत असते, पण आमचे बरेच तरुण मित्र याचा वापर करून मोठ्या प्रमाणात खर्च करतात आणि नंतर ज्यावेळेला अशा प्रकारची अडचण येते त्यावेळेला ते मोठ्या प्रमाणामध्ये अडचणीत येतात. आकडेवारी जर पाहिलीत तर गेल्या वर्षी म्हणजे 2020मध्ये कर्ज मागणाऱ्यांची किंवा कर्जाची चौकशी करणाऱ्यांची संख्या 32 कोटी इतकी होती. ती आता निम्म्यावरती आलेली आहे. बँकिंग रिपोर्ट हा जो सादर झालेला आहे, या बँकिंग रिपोर्टमध्ये अशा प्रकारची माहिती मिळते. याचा अर्थ जेव्हा जेव्हा आर्थिक संकट येतं त्या वेळेला आपण आर्थिक संकटाला तोंड देण्यासाठी नेमकी काय तयारी केली होती याचं जर उत्तर शोधायला गेलो तर 100 पैकी 95 कुटुंबामध्ये अशा प्रकारची तरतूद केलेली नव्हती असं दिसतं आणि त्यामुळे संकट तीव्र आहे. मित्र, हे पहिलं आणि शेवटचं संकट नाही. अशा प्रकारची संकटं भविष्यकाळातही येणार आहेत आणि म्हणून आपल्याला आपल्या वित्तीय वर्तनामध्ये फरक केला पाहिजे की माझी मालमत्ता देखील रोख स्वरूपात आहे का, माझी मालमत्ता ही जमीन जुमला किंवा ज्याला आम्ही फिजिकल ॲसेट्स म्हणतो याच्यामध्ये असेल तर साहजिकच त्याचा रोखतेमध्ये रूपांतर करण्यात अडचण येत असते. म्हणून माझी मालमत्ता लिक्विड स्वरूपाची, रोखता स्वरूपाची किती आहे, ती मला तात्काळ उपयोगी पडेल का, याचा विचार करून तातडीच्या गरजासाठी याचं प्रमाण आपल्या एकूण खर्चाच्या साधारणपणे 30% खर्च भागेल एवढी बचत आपली असली पाहिजे. बचतीसाठी आणि गुंतवणुकीसाठी नवीन चांगले पर्याय आहेत, त्याचाही आपल्याला विचार केला पाहिजे की आपली सातत्याने गुंतवणूक उत्पादक आणि त्याचबरोबर चांगल्या प्रकारे उत्पन्न मिळवेल अशा प्रकारची असणं आवश्यक आहे. आणि बऱ्याच वेळा असं घडतं की आपण गुंतवणुकीकडे फारसं लक्ष देत नाही. शिल्लक आहे पण ती नेमकी कुठे आहे, कोणीतरी सांगतं म्हणून आपण एखादा प्लॉट घेतो, गुंतवणूक करतो, परंतु नंतर अडचणीच्या वेळेला ही गुंतवणूक आपल्याला सोडवता येत नाही. माझ्या गाडीचे हप्ते थांबलेले आहेत, मी व्यवसायासाठी कर्ज घेतलेलं आहे ते थांबलेलं आहे, माझ्या घराचे हप्ते थांबलेले आहेत. अशा वेळेला सरकारनं केलेली अल्पशी मदत ही तात्पुरती होती. आता पुन्हा एकदा आपल्याला स्वतःच्या कर्जाचे हप्ते कशाप्रकारे फेडता येईल यासाठी विचार करण्याची गरज आहे. आणि हे अतिशय महत्त्वाचं संकट जरी असलं तरी त्यातून आपल्याला काहीतरी शिकलं पाहिजे किंवा त्याच्यातून बाहेर पडलं पाहिजे. हे बाहेर पडण्यासाठी अर्थातच आपण प्रयत्न केले पाहिजेत आणि ते प्रयत्न करत असताना सरकारच्या ज्या योजना येतात त्यांचाही आपल्याला विचार केला पाहिजे. शासनाच्या मार्फत पुन्हा एकदा कालच 5 तारखेला शक्तिदास या आपल्या रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरनी असं जाहीर केलेलं आहे की उद्योगधंद्यांना मॉरेटोरियमचं जी काही सवलत आहे ती वाढवून दिली जाईल. पण ज्या उद्योजकांनी, ज्या कर्जदात्यांनी या अगोदर अशा प्रकारच्या सवलतीचा फायदा घेतलेला आहे त्यांनाच पुन्हा या प्रकारची सवलत मिळणार आहे. याचा अर्थ नवीन कर्ज
पुनर्रचना करणं याच्या बाबतीत ही सवलत दिसत नाही. खरं तर अर्थनियोजन करत असताना किंवा देशावरती एवढं मोठं संकट आलेलं असताना मध्यमवर्गीय आणि कमी उत्पन्न गटातील कर्जदारांना ज्या प्रकारच्या सवलती देण्याची गरज होती तशा प्रकारच्या सवलती अद्यापही दिलेल्या गेल्या नाहीत असं दुर्दैवानं म्हणावं लागतं. मोठ्या उद्योजकांना यापूर्वीच सवलती दिलेल्या आहेत, परंतु छोट्या उत्पादकांना, छोटे कर्जदार जे आहेत यांच्या बाबतीत फक्त कर्जावरचे हप्ते पुढे ढकलण्याची सवलत मिळालेली आहे. आणि करोनाचं हे संकट अजूनही तीव्र स्वरूपाचं असल्यामुळे पुन्हा एकदा हे कर्ज अजून 1 वर्षभर तरी थांबवण्याचा म्हणजे मॉरेटोरियम पिरियड वाढवण्याची गरज आहे. परंतु बँकांची तशी मानसिकता दिसत नाही. मॉरेटोरियमच्या बाबतीत तुम्ही आपल्या बँकांशी चर्चा केली पाहिजे आणि याबाबतीत तुमचा क्रेडिट स्कोअर सिबिलच्या मार्फत जो तयार केला जातो तो देखील अत्यंत महत्त्वाचा असतो. तुम्ही जर कर्ज व्यवस्थित यापूर्वी परतफेड केली असेल तर तुमचा सिबिल स्कोअर चांगला असतो आणि तुम्हाला बँक सवलत द्यायला तयार असते. पण यापूर्वी तुम्ही कर्जाची थकबाकी वाढवलेली असेल, कर्ज वेळेवर फेडलं नसेल किंवा तुमच्या क्रेडिट कार्डचे पैसे वेळेत भरले नसतील तर तुमचा सिबिल स्कोअर हा खाली गेलेला असतो. अशा लोकांना निश्चितपणे जास्त अडचणी येतात. म्हणून आपलं आर्थिक वर्तन कर्ज घेण्याच्या बाबतीत शिस्तबद्ध असेल तर तुम्हाला याच्यातून लवकर बाहेर पडता येईल. आणि म्हणून मित्रहो, या कर्जबाजारीपणाच्या कालखंडामध्ये पुन्हा एकदा अर्थशिस्त आणि अर्थनियोजन, आर्थिक नियोजन, वित्तीय नियोजन याची तातडीनं गरज आहे आणि त्याकडे आपण वळलं पाहिजे. यासाठी अर्थातच बाजारपेठेमध्ये तज्ज्ञ व्यावसायिक अशा सल्लागारांची उपलब्धता आहे, ज्यांच्याकडे अनुभव आहे आणि जे सेबीकडे नोंदणीकृत आहेत. अशा वित्त सल्लागाराकडून वित्त सल्ला घेऊन आपण आपलं कर्जाचं नियोजन केलं तर ते अधिक चांगलं ठरू शकेल. मित्रहो, बँकांची जी काही कर्ज स्थगितीची सवलत असते त्याला मॉरेटोरियम असं म्हणतात. याला मराठीमध्ये अधिस्थगन असं नाव दिलं जातं. कर्ज थांबवणं असा त्याचा अर्थ आहे. समजा मी कर्ज घेतलेलं आहे 10 लाखाचं आणि त्याला माझा हप्ता दर महिन्याचा समजा 15,000 रुपये आहे. व्याज आणि कर्जाचा हप्ता असं मिळून ज्याला आपण EMI म्हणतो. तर अशा प्रकारचा EMI माझा 15,000 असेल तर हा माझा EMI या मॉरेटोरियमच्या कालखंडामध्ये थांबतो. याचा अर्थ मी आता हे 15,000 रुपये दर महिना जो काही भरत होतो हे माझे 6 महिन्याचे 90,000 रुपये आता माझे थांबतात. याचा अर्थ मी 6 महिने हे पैसे भरत नाही, परंतु हे पैसे मला नंतर भरायचीच असतात. तर हे भरताना 2 पर्याय असतात. एक, माझं कर्ज समजा हे 10 लाखाचं 10 वर्षाचं आहे तर ते आता 12 वर्षाचं होईल. याचा अर्थ मला 2 वर्ष जास्त अशाच प्रकारचे हप्ते भरावे लागतील. किंवा माझा हप्ता जो 15,000चा आहे तो मी आता नंतर मॉरेटोरियमचा कालखंड संपल्यानंतर माझं उत्पन्न पूर्ववत झालं असेल तर मग मी काय करतो, 15,000च्या ऐवजी माझा हप्ता 17,000 करून घेतो आणि मग माझा कर्जाचा कालावधी मात्र पूर्वीसारखाच असतो. या 2 पद्धतीने मॉरेटोरियमचा फायदा आपल्याला घेता येतो. मॉरेटोरियमच्या बाबतीत प्रत्येक बँकांचे नियम वेगळे आहेत. प्रत्येक बँकेकडे मॉरेटोरियम किती प्रमाणात द्यायचं याचा निर्णय घेण्याचा अधिकार त्या बँकेला असतो. त्यामुळे सर्वसकट आणि सरसकट पद्धतीची एकच मॉरेटोरियमची किंवा अधिस्थगनाची पद्धती नाही. अधिस्थगन ठरवत असताना तुमचा सिबिल स्कोअर म्हणजे तुमची कर्ज परत करण्याची पूर्वीची जी काही हिस्ट्री आहे, पूर्वीचा इतिहास आहे तो महत्त्वाचा ठरतो. पूर्वी तुम्ही कर्ज व्यवस्थित परत केलं असेल, तुमच्या कर्जाच्या हप्त्यामध्ये कुठल्याही प्रकारची अडचण नसेल तर बँका तुम्हाला हे मॉरेटोरियम देऊ शकतात. पण तुम्ही पूर्वी जर कर्ज व्यवस्थित भरलं नसेल तर मात्र बँका अशा प्रकारचा मॉरेटोरियम नाकारू शकतात. म्हणजे मॉरेटोरियम किंवा कर्जाचा अधिस्थगन हा तुमचा अधिकार नाही, तर ती एक दिलेली सवलत आहे आणि ती सवलत मिळवण्यासाठी निश्चितपणे तुम्हाला बँकांच्याकडे ॲप्रोच करावं लागेल, जावं लागेल आणि मग हा कालावधी किती आहे तो पाहावा लागेल. आता ज्यांची कुवत आहे व्यवस्थित, ज्यांचं उत्पन्न थांबलेलं नाही, अशा लोकांनी मॉरेटोरियम घ्यायचं का मग? तर याचं उत्तर नाही असं आहे. जर तुमची कर्ज परत करण्याची कुवत असेल, क्षमता असेल तर ते कर्ज परत करणंच चांगलं. मॉरेटोरियम आहे म्हणून आपण ती सवलत घ्यावी आणि ते कर्ज पुढे ढकलावं असं मात्र करणं शहाणपणाचं ठरत नाही. कारण आजचं कर्ज आपण पुढे ढकलतो. आजचं मरण उद्यावर असं जे म्हटलं जातं तसं आजच्या कर्जाचे हप्ते हे नंतर आपण देणार आहोत हा त्याचा अर्थ आहे. मित्रहो, जेव्हा जेव्हा मोठ्या प्रमाणामध्ये राष्ट्रीय आपत्ती येते आणि करोनासारखी ही राष्ट्रीय आपत्ती शतकातून एखाद्या वेळेला येत असते. जसं गेल्या शतकामध्ये प्लेगची मोठी आपत्ती आली होती तसं या शतकामध्ये करोनाची मोठी आपत्ती आहे. अशा वेळेला सरकारनं निश्चितपणे मदतीचा हात देणं आवश्यक असतं. सरकारनं ही मदत देत असताना समाजामध्ये जे विविध स्तर असतात, गरिबांचे स्तर असतात, मध्यमवर्गीयांचे असतात, उच्चवर्णीयांचे असतात,
उद्योजकांचे असतात, व्यापाऱ्यांचे असतात, शेतकऱ्यांचे असतात, नोकरदारांचे असतात. या सर्वांचा वर्गनिहाय विचार करून त्याच्या बाबतीत सवलतीचा विचार केला पाहिजे. मोरेटोरियमचा हा जो कालावधी सांगितला जातो, कर्ज स्थगनाचा जो काही कालावधी सांगितला जातो, त्या बाबतीत तो कोणत्या गटामध्ये आहे? ज्यांचं उत्पन्न निश्चित आहे अशांना मोरेटोरियमचा किंवा कर्ज स्थगनाचा काही उपयोग नसतो किंवा देणं आवश्यक नसतं. परंतु ज्यांचं उत्पन्न चढउताराचं असतं, व्यापारी असतील, उद्योजक असतील, शेतकरी असतील, यांच्यासाठी कर्ज स्थगितीचा प्रस्ताव हा महत्त्वाचा ठरतो. दुसरं असं की अनेक कुटुंब अशी आहेत, कर्जबाजारी आहेत आणि त्यांना दररोजचं जीवनमान देखील चालवणं अत्यंत कठीण झालेलं आहे. नोकरी पूर्णतः गेलेली आहे आणि खर्च मात्र चालवत आहेत. अशा वेळेला खावटी कर्ज ज्याला म्हणतात, घर चालवण्यासाठी दिली जाणारी आर्थिक मदत जी असते ती आर्थिक मदत देणं अत्यंत आवश्यक असतं. आणि अशा प्रकारचा मदतीचा प्रयोग पाश्चात्य देशांच्यामध्ये जिथं करोना मोठं होतं, अशा जर्मनीसारखा देश असेल, इंग्लंडसारखा देश असेल, अमेरिकेमध्ये देखील अशा प्रकारची मदत दिली गेली. आपल्याकडे मात्र अशा प्रकारची फारशी मदत दिली गेली नाही. आणि म्हणून ही मदत देत असताना आपल्याकडे अत्यंत कमी उत्पन्न गटातले जे लोक आहेत त्यांच्यासाठी रोजगार हमी योजना आहे. परंतु थोडंसं दारिद्र्यरेषेच्या वरती जे आहेत, जे धडपडत आहेत, यांच्यासाठी मात्र आर्थिक मदत विशेषतः कर्ज सवलतीची मदत ही सरकारकडून येणं अत्यंत आवश्यक आहे. मोरेटोरियम याचा अर्थ कर्ज स्थगनाचा एक भाग गेल्या 6 महिन्यात झाला. आता पुन्हा एकदा तो तसाच येण्याची आवश्यकता आहे, कारण कोरोनाचं संकट संपलेलं नाही. अजून रोजगाराची परिस्थिती चांगली झालेली नाही. अजूनही रोजगाराच्या बाबतीत मोठं प्रश्नचिन्ह आहे आणि आपल्या देशामध्ये रोजगार घटण्याची प्रक्रिया ही कोरोनाच्या अगोदरपासून सुरू आहे. कोरोनानं त्याच्यावरती अधिभार वाढला किंवा मोठ्या प्रमाणात ती गतिमानता वाढली, परंतु त्यापूर्वी देखील आपल्या देशामध्ये बेरोजगारीचा दर हा 42% गेलेला होता. इतका मोठा बेरोजगारीचा दर असताना ज्यांचं कुटुंब कर्जबाजारी आहे, दररोजचं खर्च चालवणं अवघड आहे, अशांना मदतीचा हात सरकारनं दिला पाहिजे. व्यापारी कर्ज जी असतात, उद्योग व्यवसायासाठी घेतलेली कर्ज असतात, या कर्जांचा हप्ता देणं हे नफ्याशी निगडीत असतं आणि उद्योगाचं टर्नओव्हर उलाढाल ज्या पद्धतीने असेल तशा पद्धतीने असतं. टाळेबंदीच्या कालखंडामध्ये, लॉकडाऊनच्या कालखंडामध्ये पूर्णतः जेव्हा व्यवसाय ठप्प झालेला असतो, अशा वेळेला व्यापारी कर्जाच्या बाबतीत, व्यापारी वर्गाच्या बाबतीत, उत्पादक वर्गांच्या बाबतीत फार मोठी अडचण निर्माण होत असते. आणि म्हणून त्या बाबतीत सरकारनं प्रथम उपाय करणं गरजेचं आहे. आणि दुसरं, आपण जी घरगुती कर्ज घेतलेली असतात, रिटेल ज्याला लोन्स म्हणतात, हाऊसहोल्ड लोन्स म्हणतात, अशा प्रकारच्या कर्जाच्या बाबतीत पर्याय फारसे नसतात. याचं कारण असं की आमची अपेक्षा अशी असते, अंदाज असा असतो की माझं उत्पन्न थांबणार नाही, परंतु उत्पन्न तरी थांबलेलं आहे. अशा वेळेला मला कोणत्या प्रकारची मदत मिळेल याची स्पष्ट भूमिका सरकारनं देणं गरजेचं आहे. रिटेल लोन याचं प्रमाण हे एकूण कर्जामध्ये जरी कमी असलं, साधारणपणे ते 20 ते 25% इतकंच असतं. बाकीची 70 ते 80% कर्ज ही कमर्शियल लोन्स, व्यापारी कर्ज असतात. आणि या दोन्ही कर्जाच्या बाबतीत सरकारचं धोरण स्पष्टपणे आणि रिटेलच्या बाबतीत, किरकोळ ग्राहकांच्या बाबतीत जास्त उदार अशा प्रकारचं असण्याची गरज आहे. आणि म्हणून व्यापारी उद्योजकांना देखील स्थिरस्थावर करणं अत्यंत आवश्यक आहे. त्यांना सवलती या दिल्याच पाहिजेत, कारण ते ज्या वेळेला मोठ्या प्रमाणामध्ये स्थिरस्थावर होतात तेव्हा रोजगार वाढतो, उत्पादन प्रक्रिया वाढते आणि याचा सरकारला फायदा GSTच्या स्वरूपात होत असतो. आणि म्हणून सरकारनं सातत्याने या व्यापार उद्योजक वर्गांना मदतीचं, सहकार्याचं धोरण ठेवणं अत्यंत आवश्यक आहे. हा वर्गच खऱ्या अर्थाने संपूर्ण अर्थव्यवस्थेची गतिमानता ठरवत असतो आणि म्हणून त्या दृष्टीनं आपल्याला या दोन्हीचा विचार करण्याची गरज निर्माण होते. उद्योजकांच्या बाबतीत घेतलेली जी कर्ज असतात, ही कर्ज व्यवसायाच्या उलाढालीशी निगडीत असतात. विशेषतः आपल्या देशामध्ये मायक्रो अँड स्मॉल एंटरप्राइजेस जे आहेत, MSME जे आहेत, यांच्या बाबतीत सरकारनं एक अत्यंत चांगला आणि स्वागतार्ह अशा प्रकारचा निर्णय घेतलेला आहे. तो म्हणजे त्यांच्या कर्जाची पुनर्रचना करणं, म्हणजेच त्यांच्या कर्जाच्या बाबतीत असलेली मुदत बदलणं, व्याजाचे दर बदलणं, हप्ते बदलणं, यासाठी सवलत जाहीर केलेली आहे. आणि कालच्या धोरणामध्ये, म्हणजे 5 मे रोजी जाहीर केलेल्या रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरनी जाहीर केलेल्या धोरणामध्ये 25 कोटी रुपयापर्यंत ज्यांचं कर्ज आहे, अशा उद्योजक व्यापाऱ्यांचं कर्ज हे पुनर्रचित केलं जाणार आहे. आणि हे पुनर्रचित करत असताना अर्थातच त्या व्यापाऱ्यांनी किंवा उद्योजकांनी पूर्वी त्याचा उपयोग केलेला आहे का आणि कर्जाच्या बाबतीत परतफेडीची त्यांची हिस्ट्री कोणत्या प्रकारची आहे याचा विचार करून ही सवलत दिली जाते. कोरोनाच्या संकटातून बाहेर पडण्यासाठी विशेषतः कर्जबाजारीपणाचा हा जो प्रश्न आहे, हा सोडवण्याच्या संदर्भामध्ये नेमकी धोरणात्मक चौकट सरकारसमोर कोणती आहे आणि बँका याच्या बाबतीत नेमकं काय करू शकतात, असाही आपल्याला विचार केला पाहिजे. कोरोनाच्या संकटामध्ये सरकारची भूमिका
अर्थधोरण हे अत्यंत महत्त्वाचं ठरतं. अर्थगती जर पुनर्रचित करायची असेल, पूर्वीच्या तुलनेमध्ये अधिक वेगानं विकास करायचा असेल, तर त्यासाठी सरकारला निश्चितपणे रोजगार कशाप्रकारे वाढेल यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे. उद्योजकांना चालना देण्याच्या दृष्टिकोनातून त्यांच्या कर्जाचा भार कमी करणं, आर्थिक सवलती देणं, याचसोबत जागतिक स्तरावरती आजही भारतीय अर्थव्यवस्था ही सर्वात वेगानं वाढणारी अर्थव्यवस्था असं म्हटलं जातं. त्याचा उपयोग करून निश्चितपणे आंतरराष्ट्रीय स्तरावरती देखील आपल्याला प्रयत्न करता येऊ शकतात. सरकारनं पुनर्रचनेच्या कामामध्ये मदत करत असताना अनेक प्रकारच्या सवलती आत्ताच्या कालखंडामध्ये देणं गरजेचं आहे. विशेषतः रोजगार वाचवणं, जसं जीवित वाचवणं महत्त्वाचं होतं तसं जीविका वाचवणं, उपजीविका वाचवणं हे देखील तेवढंच महत्त्वाचं आहे. जर्मनीसारख्या देशानं केलेला प्रयोग आपल्याला लक्षात घ्यावा लागेल की सरकारने त्या ठिकाणी असं जाहीर केलं की जे उद्योगपती आपल्या कामगारांना कमी करणार नाहीत त्या सर्व कामगारांचं वेतन हे सरकार देईल. अशा प्रकारचा धाडसी प्रयोग, ज्याला मोठ्या प्रमाणामध्ये आर्थिक मदत देण्याचा प्रयोग म्हणतो, तो सरकार करू शकतं आणि तसं करण्याची नितांत आवश्यकता आहे. करोनाच्या पहिल्या संकटानंतर सरकारने काही पावलं उचलली, परंतु ती अपुरी होती. आता दुसरं हे मोठं संकट आलेलं असल्यामुळे सरकारला निश्चितपणे मोठ्या प्रमाणामध्ये अर्थगती गतिमान करण्यासाठी प्रयत्न करावे लागतील. पूर्वीच्या तुलनेमध्ये संकटाची तीव्रता वाढलेली आहे आणि त्यामुळे सरकारने आता पुनश्च एकदा उद्योजकांना, व्यापाऱ्याला प्रोत्साहन देणारं, शेतकऱ्याला उत्पन्नाची हमी देणारं अशा प्रकारचं धोरण राबवण्याची गरज आहे. बँकांचं धोरण याच्या बाबतीत अर्थातच सहकार्याचं असतं आणि असलंच पाहिजे, पण बँका फार मोठ्या प्रमाणामध्ये सवलती देऊ शकत नाहीत. याचं कारण असं की बँकांच्याकडे जो पैसा आलेला असतो तो आपल्या ठेवीदारांचा असतो आणि त्यामुळे बँकांनी जर व्याजाचे दर कमी केले कर्जाचे, तर साहजिकच त्यांच्या डिपॉझिटचे दर हे देखील कमी करावे लागतात. याबाबतीत अर्थातच रिझर्व्ह बँकेचं पूर्णतः नियंत्रण असतं आणि रिझर्व्ह बँक ही सरकारच्या अखत्यारीमध्ये काम करत असल्यामुळे सरकारच्या व्यापक आर्थिक धोरणाच्या चौकटीतच बँकांना देखील आपलं धोरण ठरवावं लागतं. पण हे करत असताना बँका, उद्योजक, व्यापारी यांना जास्तीत जास्त सवलती देण्याचा प्रयत्न करू शकतात, कारण त्यांच्या धोरणाच्या कक्षेमध्ये बऱ्याच गोष्टी येत असतात. कर्जासाठी आवश्यक असणाऱ्या ज्या काही बाबी असतील याच्या बाबतीत सुलभता आणणं हा एक महत्त्वाची बाब बँका स्वीकारू शकतात. करोनाचा संपूर्ण आर्थिक भार एकाच दर्शकामध्ये, इंडिकेटरमध्ये दिसतो आणि तो म्हणजे बँकांच्याकडे असलेल्या अनुत्पादक मत्ता, ज्याला आपण NPA म्हणतो, नॉन परफॉर्मिंग ॲसेट म्हणतो, त्यांचं प्रमाण या कालखंडामध्ये अत्यंत मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे. विशेषतः कर्ज थकबाकीचं प्रमाण वाढण्याचं कारण म्हणजे लॉकडाऊन जाहीर करणं किंवा लॉकडाऊनची तीव्रता वाढत गेल्यामुळे साहजिकच बँकांच्याकडची NPA वाढलेली आहेत आणि हे NPA वाढल्यानंतर बँकांची कर्ज देण्याची क्षमता कमी होत असते आणि म्हणून याचं पुनर्गठन करणं आणि बॅड बँक अशा नावाची एक जी संकल्पना आहे की ज्याच्याकडे ही सर्व अशा प्रकारची थकीत कर्ज वर्ग केली जातात आणि राष्ट्रीय स्तरावरती ही कर्ज एकत्रित करून त्या बँकेकडे देऊन आपल्या सध्याच्या ज्या बँका आहेत त्यांचा बॅलन्स शीट किंवा त्यांचा जो काही भाग असेल तो स्वच्छ केला जातो आणि पुन्हा नवीन कर्ज दिली जात असतात. त्यामुळे NPAचं संकट वाढलेलं आहे आणि अशा वाढलेल्या संकटाच्या कालखंडामध्ये बँकांना पुन्हा एकदा कर्ज मोठ्या प्रमाणामध्ये भविष्यकाळात जी द्यावी लागणार आहेत त्याची पुनर्रचना करण्याची अत्यंत आवश्यक आहे. याला ॲसेट रिॲलोकेशन कंपनी किंवा ॲसेट रिकन्स्ट्रक्शन कंपनी ARC ही स्थापन करणं आणि त्याच्याकडे हा संपूर्ण भाग हस्तांतरित करणं अत्यंत आवश्यक आहे आणि तशा प्रकारची प्रक्रिया हा लवकरच सुरू होईल अशी अपेक्षा ठेवायला हरकत नाही. बँकांच्या सोबत आणखीन एक मोठा सेक्टर आपल्याकडे अडचणीत आलेला आहे, तो म्हणजे नॉन बँकिंग फायनान्शियल इन्स्टिट्यूट्स, NBFA. आणि यांची भूमिका सातत्याने महत्त्वाची असते. ती एवढ्यासाठी की ह्या संस्था सहजरित्या कर्ज आहेत, जसं बजाज फायनान्स असेल, मुथूट फायनान्स असेल, या संस्था कर्ज सवलतीच्या दराने देत नसतात पण लवकर कर्ज देत असतात, कर्जाच्या अटी शिथिल असतात आणि अशांचा जो काही वाटा होता तो वाटा लक्षणीय प्रमाणामध्ये घटलेला आहे आणि तो आता जो वर्ग यांच्याकडे कर्ज घेत होता तो आता बँकांच्याकडे वळालेला आहे असं एक चित्र दिसतं. त्यामुळे बँकिंग सेक्टर हे आपल्या देशाचा एका अर्थाने अर्थवाहिनी असते आणि ती जर गतिमान करायची असेल तर त्याच्यामध्ये जसं आपल्या रक्तप्रवाहामध्ये काही गुठळ्या होत असतात तशा प्रकारची अडथळे बँकांच्या अर्थव्यवहारात येऊ नयेत आणि संपूर्ण अर्थप्रवाह गतिमान राहावा या दृष्टीनं NPAचा प्रश्न अग्रक्रमाने सोडवावा लागेल आणि त्यासाठी बॅड बँकेची स्थापना करणं, ॲसेट रिकन्स्ट्रक्शन कंपनी स्थापन करणं या मार्गांचा स्वीकार करावा लागेल. येणारा कालखंड अधिक अडचणीचा असेल का, किंबहुना आगामी वर्ष
हे माझ्या दृष्टीनं मी म्हणत असताना माझ्यासमोर मध्यमवर्गीय कुटुंब किंवा मध्यमवर्गीयांच्या देखील खाली असणारं, ज्याचं उत्पन्न दरमहा साधारणपणे 10 ते 20,000च्या रेंजमध्ये आहे, अशा उत्पन्न गटाच्या बाबतीत नेमकं चित्र काय असेल? आपण एक गोष्ट लक्षात ठेवूया की अशा उत्पन्न गटाच्या बाबतीत येणारा कालखंड हा अतिशय चांगला असणार आहे. अर्थात हे मी बोलत असताना फक्त आशावादी दृष्टिकोन ठेवत नाही, तर त्याचा दाखला असा आहे, त्याचा पुरावा असा आहे की आज जे उद्योगधंदे सगळे ठप्प झालेले आहेत, ज्या सेवा ठप्प झालेल्या आहेत, त्या सर्वांना पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणामध्ये मागणी येणार आहे. आणि ही मागणी एकदा पुनरुज्जीवित झाली, कदाचित ही तिसरी लाट देखील, या दुसरी तरी आपण आता थांबवत आहोत, लसीकरणाचं प्रमाण वाढलेलं आहे आणि लसीकरण आणि त्याचबरोबर तिसऱ्या लाटेवरती नियंत्रणासाठी आत्तापासून केलेल्या उपाययोजना, याच्यातून कोरोनाचं संकट पुढच्या 3 महिन्याच्या कालखंडापेक्षा जास्त कालखंड टिकेल असं वाटत नाही. आणि त्यानंतर येणारी जी काही गतिमानता असेल, त्या गतिमानतेमध्ये अनेक प्रकारच्या संधी उत्पन्न वाढवण्याच्या, उत्पन्न मिळवण्याच्या उपलब्ध होतील. त्याचा उपयोग केल्यानंतर साहजिकच आपल्यासारख्या कौशल्य असणाऱ्या गटाला निश्चितपणे पुढचा कालखंड हा सुस्थिरतेचा असेल. आणि त्याचबरोबर पुन्हा एकदा आपलं अर्थनियोजन करत असताना सुस्थिरता आल्यानंतर देखील वित्तीय शिस्त न सोडता, आर्थिक शिस्त न सोडता, माझ्या उत्पन्नाच्या 100 रुपयापैकी 30 रुपये हे बचतीसाठी वापरून जर मी ठेवलेत, तर मी आणखीन चांगल्या प्रकारच्या भविष्यकालीन येणाऱ्या अडचणीची तयारी करू शकतो. त्यामुळे येणारा कालखंड हा, ज्याला पेंटअप डिमांड म्हणतो, ज्या थांबलेल्या मागणी अनेक प्रकारची असते, दबलेली मागणी असते, ती आता परत एकदा येत असते. आणि त्यामुळे गतिमान अशा प्रकारची मागणी बाजारपेठेमध्ये, ज्याला उसळी म्हणतो आपण, अशा प्रकारची उसळी 3 महिन्याच्या कालखंडानंतर, म्हणजे कोरोनाचं समाप्ती झाल्यानंतर किंवा कोरोना क्रमाक्रमाने घटत गेल्यानंतर त्याच्या निश्चित येऊ शकते. मात्र बदलत्या कालखंडामध्ये माझा व्यवसाय, माझा रोजगार कायमस्वरूपाचा नाही, त्यामध्ये बदल करावे लागतील, आव्हानं कायमची असणार आहेत. म्हणून मी माझं कौशल्य वाढवलं पाहिजे आणि सध्याचा व्यवसाय चालू असताना आणखीन एक वेगळा व्यवसाय, नवीन व्यवसाय कोणता करू शकेन? माझ्या कुटुंबाचं उत्पन्न केवळ एकाच मार्गानं न येता 2, 3, 4 मार्गाने कसं येऊ शकतं, याचा विचार करण्याची अत्यंत आवश्यकता आहे. असं जर केलं तर आपल्याला निश्चितपणे हा अंधकारमय कालखंड, भीतीचा कालखंड संपेल आणि अंधारानंतर जसं नवा दिवस येतो तशा प्रकारचा चांगला अशा प्रकारचा दिवस, चांगला कालखंड आपल्यासमोर येत आहे असं समजायला हरकत नाही.